मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील गरीब नगर परिसरामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा बांधकामं आणि वाढतं अतिक्रमण दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्राधिकरणांच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी आणि व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील अत्यंत गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे स्थानकाच्या सुरक्षेला आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी ही कारवाई केली जाते। या नियोजित मोहिमेअंतर्गत गरीब नगर परिसरातील सुमारे 140 हून अधिक अनधिकृत आणि रेल्वेच्या हद्दीत उभारलेली कच्च पक्की घरं तसंच व्यावसायिक गाळे पाडण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। ही मोहीम सलग 2 ते 5 दिवस चालणार असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय। या अत्यंत संवेदनशील भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्य पोलीस दल, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांचा मोठा सशस्त्र बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलाय। मात्र दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या अचानक सुरू झालेल्या प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केलाय। कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। डोक्यावरील हक्काचं छप्पर हिरावून घेतलं जात असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आम्हाला घराच्या बदल्यात दुसरं हक्काचं घर आणि तातडीनं पुनर्वसन द्या अशी आक्रमक मागणी लावून धरली, ज्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। बरं, तिथे किरीट सोमय्या यांनी पोहोचून अजूनच या वादाला फोडणी दिली आहे। नेमकं काय घडतंय वांद्रेत पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गालगत विशेषतः पश्चिम रेल्वेच्या मुख्य कॉरिडॉर जवळ असलेल्या गरीबनगर झोपडपट्टीचा विस्तार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर झालाय। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या या अतिक्रमणांमुळे रेल्वेच्या सुरक्षा भिंतींना तर हानी पोहोचत होतीच, शिवाय रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी रेल्वेच्या मुख्य सिग्नल यंत्रणेत आणि ओव्हरहेड वायरच्या कामात या अनधिकृत झोपड्यांमुळे अडथळे येत होते। मुंबईच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे अतिक्रमण हटवणं अत्यंत आवश्यक बनलं होतं। यापूर्वी देखील मार्च 2026 मध्ये परदेशी पर्यटकांच्या एका सोशल मीडिया व्हिडिओची दखल घेत रेल्वेनं गरीब नगर परिसरातील सुमारे 65 झोपड्यांवर धडक कारवाई केली होती। त्यानंतर आता थेट 140 घरांवर बुलडोझर चालवण्याची ही सर्वात मोठी मोहीम 19 मे ते 23 मे 2026 या कालावधीत राबवली जाते। रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर कोणतंही अनधिकृत बांधकाम सहन केलं जाणार नाही आणि रेल्वेच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी ही कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाते। मात्र या संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहिमेला एक महत्त्वाची कायदेशीर बाजू देखील आहे। गरीब नगरमधील रहिवाशांच्या एका संघटनेनं म्हणजेच गरीब नगर रहिवासी कल्याण संघ सोसायटीनं या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असता न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं पश्चिम रेल्वेला गरीब नगरमधील सर्व अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामं पाडण्याची मोहीम पुढे चालू ठेवण्यास स्पष्ट परवानगी दिली। मात्र न्यायालयानं ही परवानगी देताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक अट घातली। न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलंय की ऑगस्ट 2021 मध्ये प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत सर्वेक्षणात जे झोपडीधारक आणि रहिवासी अधिकृतपणे पात्र ठरले आहेत त्यांच्या हक्कांचं आणि हिताचं पूर्ण संरक्षण केलं जाणं अनिवार्य आहे। जोपर्यंत या पात्र रहिवाशांना नियमानुसार पर्यायी निवास व्यवस्था किंवा पुनर्वसनाची जागा उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कांच्या घरांवर कोणतीही निष्कासन मोहीम राबवता येणार नाही। परंतु स्थानिक नागरिकांचा असा दावा आहे की प्रशासनाकडून या न्यायालयीन आदेशांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे आणि पात्र असलेल्या व्यक्तींची घरं देखील बेकायदेशीर ठरवून पाडली जात आहेत। गरीबनगर हा भाग मुंबईतील अत्यंत संवेदनशील आणि दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो। यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारच्या एका अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान या भागात सिलेंडरचे स्फोट होऊन आणि शॉर्ट सर्किटमुळे अत्यंत भीषण आग लागली होती, ज्यामध्ये संपूर्ण परिसर खाक झाला होता आणि शेकडो कुटुंब बेघरही झाली होती। तो इतिहास आणि स्थानिक नागरिकांमधील वाढता आक्रोश लक्षात घेता
प्रशासनानं यावेळी कोणतीही जोखीम न पत्करण्याचं ठरवलंय। या मोहिमेसाठी वांद्रे पूर्व परिसरात आणि गरीबनगरच्या अवतीभोवती सुमारे 400हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। यामध्ये मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि जमाव एकत्रित होऊ नये यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून जागोजागी लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर्स, वैद्यकीय उपचारांसाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी 24 तास तैनात ठेवण्यात आल्या आहेत। सर्व संबंधित विभागांना आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बुलडोझर आणि पोलिसांचा मोठा ताफा पाहून गरीबनगरमधील रहिवाशांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय। शेकडो महिला, लहान मुलं, वृद्ध नागरिक आपल्या घराबाहेर पडून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। रहिवाशांचं म्हणणं आहे की ते गेल्या अनेक दशकांपासून या भागात राहतायत, त्यांच्याकडे मुंबईचं नागरिक असल्याचं आणि या जागेवर राहत असल्याचे सर्व आवश्यक कायदेशीर पुरावे, वीज बिल, आधार कार्ड उपलब्ध आहेत। असं असतानाही प्रशासनानं घरांवर हातोडा चालवण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही किंवा आम्हाला आमचं सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेसा वेळही दिला नाही। सकाळी अचानक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी बुलडोझर घेऊन आले आणि आमची घरं पाडायला सुरुवात केली। आमचे संसार उघड्यावर आले असून लहान मुलांना घेऊन आम्ही कुठे जायचं असा आर्त सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केलाय। पूर्वसूचना न देता केली जाणारी ही कारवाई पूर्णपणे अमानवी आहे अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। अतिक्रमण मोहिमेमुळे बेघर होणाऱ्या रहिवाशांनी आता पुनर्वसनाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरलाय। नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की देशाच्या आणि शहराच्या विकासासाठी किंवा रेल्वेच्या प्रकल्पांसाठी जर आमची जागा हवी असेल तर त्याला आमचा विरोध नाही, परंतु त्या बदल्यात आम्हाला हक्काचे पर्यायी घर मिळायला हवे। घराच्या बदल्यात दुसरं घर द्या आणि आमचं योग्य रीतीने पुनर्वसन करा, तरच आम्ही ही जागा सोडू अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे। मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अनेक योजना कार्यरत असताना आम्हाला कोणत्याही पर्यायी व्यवस्थेशिवाय रस्त्यावर फेकणं अत्यंत चुकीचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक कुटुंबांमधील मुलांच्या शाळा सध्या सुरू आहेत, काहींचे रोजगार याच परिसरावर अवलंबून आहेत। अशा परिस्थितीत जर त्यांना शहराबाहेर कुठेतरी लांब पाठवलं किंवा पर्यायी जागाच दिली नाही तर त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली जाते। जोपर्यंत लिखित स्वरूपात पुनर्वसनाचं आश्वासन आणि ताबा मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय। एकीकडे मुंबईच्या जीवनवाहिनीचा म्हणजेच लोकल रेल्वेचा विस्तार करणं, प्रवाशांची सुरक्षा वाढवणं आणि रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण हटवणं ही काळाची गरज आहे। रेल्वे मार्ग मोकळे झाल्याशिवाय लोकल गाड्यांचा वेग आणि संख्या वाढवणं शक्य नाही, परंतु दुसरीकडे शहराच्या उभारणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या आणि अत्यंत गरीब परिस्थितीत जाणाऱ्या झोपडपट्टीवासियांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्यांच्या पुनर्वसनाची चोख व्यवस्था न करता बेघर करणं हा एक मोठा प्रश्न निर्माण करतो। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।